आणि आता इंडिया आघाडीबाबतची सगळ्यात मोठी बातमी, प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत आहेत। उद्धव ठाकरे, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांची फोनवरून चर्चा झाली आहे। 2 दिवसात काँग्रेस वगळता प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल मीटिंग होणार आहे। काँग्रेसची संथ गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। नितीश कुमार यांना संयोजक म्हणून सर्वांची संमती असल्याचं देखील कळतं। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, काँग्रेसला झटका देण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या प्रादेशिक पक्ष निकिता, इंडिया आघाडीतली ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। इंडिया आघाडी स्थापन होऊन आता जवळपास 6 महिने झाले आहेत। या 6 महिन्यात 4 बैठका म्हणजेच बिहार, कर्नाटक, मुंबई आणि दिल्ली अशा 4 बैठका पार पडल्या आहेत। 6 महिन्यांच्या राजकीय वाटचालीतली इंडिया आघाडीतली सगळ्यात मोठी बातमी TV9 वर आहे। प्रादेशिक पक्षांनी इंडिया आघाडीतला सगळ्यात प्रमुख आणि मोठा पक्ष काँग्रेसला झटका देण्याची तयारी केलेली आहे। येत्या 2 दिवसात प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होते आहे आणि काँग्रेस या मोठ्या पक्षाला वगळून ही व्हर्च्युअल बैठक होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। याला कारण आहे वेळ काढूपणा। हे जे काँग्रेसचं धोरण आहे असं या प्रादेशिक पक्षांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांचं हे जे प्रमुख प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत यांचं एकमेकांशी गेल्या 24 तासात एकमेकांशी दूरध्वनीवर बोलणं झालंय आणि त्यानंतर काँग्रेस वगळता व्हर्च्युअल बैठकीचं आयोजन या प्रादेशिक पक्षांनी केलेलं आहे आणि त्याला कारणीभूत ठरते काँग्रेसचं वेळ काढूपणाचं धोरण। यात प्रामुख्याने मुद्दा असा आहे की 6 महिन्याच्या वाटचालीत अजूनही संयोजक किंवा इंडिया आघाडीचा चेहरा या बाबतीत कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही। दिल्लीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांचं चेअरमॅन पदासाठी नाव सुचवलं गेलं, पण काँग्रेसने निर्णय असा घेतला की आमच्या अंतर्गत वर्किंग कमिटीमध्ये या बाबतीत निर्णय होईल आणि त्यानंतर आम्ही इंडिया आघाडीच्या अन्य पक्षांना कळवू। जागा वाटपाचा फॉर्म्युला 31 डिसेंबरपर्यंत शिक्कामोर्तब किंवा निश्चित व्हायचा होता। अजूनही त्या बाबतीतली कुठलीही सहमती झालेली नाही। 31 डिसेंबर उलटून गेला तरी अजूनही त्या बाबतीत काही धोरणात्मक निर्णय नाही। त्यामुळे थंडपणाने संथपणा निर्णय घेण्याची जी काँग्रेसची पद्धत आहे ती प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना अमान्य आहे। 90 दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, पण अजूनही इंडिया आघाडीची स्ट्रॅटेजी किंवा व्यूहरचना धोरणात्मक काही निर्णय होत नाहीये आणि यामुळे प्रादेशिक पक्ष अस्वस्थ आहेत आणि त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की 2 दिवसात एक व्हर्च्युअल मीटिंग करायची आणि काँग्रेस वगळता ही व्हर्च्युअल मीटिंग होईल। काँग्रेसला जवळपास झटका देण्याची या प्रादेशिक पक्षांची तयारी दिसते। यातूनही काँग्रेस काही बोध घेणार का? धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल। तर इथे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत, काँग्रेसची संथ गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत। वळूयात पुढल्या बातमी